सर्व समाज बांधवांना नमस्कार. व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा संदर्भ आपला हटकर समाज मठ पंढरपूर येथे आहे. त्या हटकर समाज मठाची जागेची खरेदी खत आज मी तुम्हाला समाज बांधवांना दाखवतो. खरेदी खताची प्रत माझ्याजवळ आहे. त्या उमा शिदू गवळी पंढरपूर यांनी 1/11/1968 ही जागा आपल्या समाजाला विकलेली आहे. 13,000 रुपयाला ते व्यवहार झालेला आहे 68 साली. आणि आता हे खरेदी घेणारे महाक्षेत्रक आता सगळ्या समाज बांधवाला माहीत आहे. वर्गणी सगळ्या समाजाची. आणि हे काहीतरी 10-11 जर महाशय आहेत. नावं जर वाचली तर हे खूप समाजातले गरीब आहेत. माझ्या दृष्टिकोनातनं ते अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या त्यांचं हालाकीची परिस्थिती आहे म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. का तर अशा लोकांना बोलायचं काय. जर तुम्ही समाजाची वर्गणी गोळा करताय आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले तालुक्यातल्या समाज बांधवांना ह्या बॉडीमध्ये संधी न देता तुम्ही तुमच्या जवळचे सगळा गोतावळा घेतला या तुमच्या इस्टेटीत जरी अभ्यास केला तर आता काय न बोललेलं बरं. तर 1968 हा आपल्या मठाचा कागद झालेला आहे. आणि प्रथमदर्शनी आता हा व्हिडिओच्या माध्यमातून का आपण जनजागृती करतोय. त्यावेळेसच्या ह्यांनी जी 7 गुंठ जागा घेतली हा खरेदी खत माझ्याकडे ती फाईलच आहे बघा. मी फाईल सगळी जपून ठेवलेली आहे. सगळे जुने मठाचे सगळे कागद आहेत ओरिजिनल सगळे माझ्याकडे आहेत. ज्यांना कुणाला अभ्यासासाठी पाहिजे असतील तर त्यांनी या कधी तुम्हाला ह्याची जाहिरात काढून तुम्हाला दिली जाईल. काय आहे, समाजाच्या हितासाठी सर्वजणच सामाजिक चळवळीमध्ये काम करत असणारे आमच्यासारखे अनेक समाज बांधव आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजाच्या मठाची चांगली भव्यदिव्य बिल्डिंग असावी, तिथं व्यवस्था व्हावी. पण ह्या महाशयांना ते तसं करायचं नाही. हे अनेक मिटिंगा कितीतरी घेतल्या तरी ह्यांना काय मायेचा पाजर फुटत नाही. ह्यांना काय घाम येत नाही. ह्यांना सवय लागलेलं आहे. वर्षाला मठाचं गाड्याचं भाडं येतं. या भाड्यावरती यांची मौज मस्ती मजा सगळी होती या. त्यामुळे ह्यांना कुणाचं देणं घेणं नाही. आणि एखादा लयच बोलायला लागला तर त्याच्यावर अरे तुरे बोलणं, त्याला वेगळ्या मार्गातनं ते पण प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. पण काळजी करू नका. एक ना एक दिवस